नमस्कार. खरं तर कालपासून आपण जे 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट केली आहे, म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान जे आपण 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट केली आहे, त्याच्यामधला आज आहे आपला दुसरा दिवस. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, तो खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण का कालपासून आपली 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट झाली आहे आणि मला माहित आहे विद्यार्थी सगळे हे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून मी तुम्हाला काय करणार आहे, फक्त 5 चॅलेंजेस देणार आहेत. ही 5 चॅलेंजेस तुम्हाला 30 दिवसांमध्येच कंप्लीट करायचं आहे. ओके, त्यामुळे ही चॅलेंजेस पहिली म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट करायचे, ती समजून घ्यायचे, ती चॅलेंजेस कशी कंप्लीट करायची याची जबाबदारी माझी असेल आणि डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचायची जबाबदारी सुद्धा आमची असेल. त्यामुळे खरं तर ही जी 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा. काहीही अडचण येत असेल, म्हणजेच काय तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवत चला. खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये असणार आहे चॅलेंज नंबर 3 तुम्हाला कसं कंप्लीट करायचं याबद्दल सांगणार आहे. चॅलेंज नंबर 3 मी डायरेक्टली हे घेतोय कारण का हे खूप इम्पॉर्टंट आहे. चॅलेंज नंबर 3 होतं ते म्हणजे काय, आपलं बेस्ट टाइम टेबल जे पुढच्या नेक्स्ट 30 डेजसाठी फॉलो करायचं आहे. बघतोय ना, विद्यार्थी खूप डिमोटिवेट होतात ज्यावेळी तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जात नाही. ठरवलेली गोल्स तुम्ही सकाळी सगळी सेट केलेले असता, परंतु ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला वाटतं की माझं काहीच नाही झालेलं आहे, रिकामे पण तुम्ही अशी एकदम बसलेले असतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ जरूर बघा, कारण का आजचा हा सेकंड व्हिडिओ जे दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये 30 डेज चॅलेंजमधलं चॅलेंज नंबर 3 तुम्हाला कसं कंप्लीट करायचं आहे याबद्दल सांगणार आहे. आजचा हा व्हिडिओ खरं तर तुम्हाला खूप हेल्प होईल आणि शेवटी या व्हिडिओमध्ये एक बोनस टिप दिली आहे, ती मात्र जरूर बघा, कारण का ती बोनस टिप जी असते ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सुरुवातीला आता या 30 डेज बद्दल एक बेस्ट टाइम टेबल, जे टाइम टेबल तुम्हाला 99+ स्कोर करून देणार असेल, असं टाइम टेबल आधी बनवण्याआधी मला तुम्हाला काही जनरल टिप्स द्यायच्या आहेत. पहिली टिप काय आहे तर कुणाचंही टाइम टेबल तुम्हाला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. इनफॅक्ट आता मी जे माझं टाइम टेबल देणार आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. कारण का प्रत्येक विद्यार्थी हा डिफरंट असतो. प्रत्येक विद्यार्थीचे कपॅसिटी, स्टडीज टाइम स्लॉट्स, विकनेसेस, स्ट्रेंग्स या सगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे कुणाचंही टाइम टेबल ब्लाइंडली फॉलो करायचं. आपण फक्त काय करायचं, दुसऱ्यांच्या टाइम टेबल ॲनालाइज करायचं आणि त्या टाइम टेबलमधून काही चांगल्या गोष्टी आपल्या टाइम टेबलमध्ये ॲड करता येतील का हे बघायचं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय, तर काही विद्यार्थ्यांच्या 2 क्वेरीज आहेत की दादा लेट नाईट स्टडी बरी की मॉर्निंग स्टडी. दोन्हीही आपापले ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही स्लॉटसाठी आहेत. म्हणजेच काय, जे विद्यार्थी लेट नाईट स्टडी करतात कारण का त्यांना सवय झालेली आहे आणि जे अर्ली मॉर्निंग स्टडी करतात त्यांना सुद्धा सवय झाली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस्ट स्लॉट चूज करायचा आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची चांगली स्टडी जर लेट नाईटमध्ये होत असेल तर त्यांनी मॉर्निंग स्टडी करण्याऐवजी लेट नाईट स्टडीज प्रेफर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये कॉन्फ्लिक्ट करायचं नाही की लेट नाईट स्टडी किंवा मॉर्निंग स्टडी, तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. ही झाली सेकंड टिप. थर्ड टिप म्हणजे काय, तर जास्त पण लेट म्हणजे खूप सकाळी काही विद्यार्थी काय करतात तर सकाळी 4-4:30 वाजता सुद्धा उठून अभ्यास करणारे विद्यार्थी, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु एक ड्रॉबॅक हा असतो की नंतर तुमची दिवसातून ती एनर्जी असते ना ती खूप एक्सपोनेन्शियली लॉस होत जाते. त्यामुळे जास्त पण लवकर नको आणि जास्त पण उशिरा पण अभ्यास करत बसणं. आयडियली रात्री 12 ते 1च्या दरम्यान जर तुम्ही झोपलात आणि सकाळी 6-7च्या दरम्यान जरी उठून अभ्यासाला बसलात ना ते सफिशियंट राहील. आणखीन एक टिप आहे ती म्हणजे काय, 1 ॲट अ टाइम. विद्यार्थी काय करतात तर एखादा अभ्यास करायला बसलात, एखादा टॉपिक पिकअप केलात, तोच टॉपिक जर त्यांना कंटाळवाना वाटत असेल तर ते काय करतात, फिजिक्सचा एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक उचलला तर त्याच्यावरली MCQs जमत आहे ते काय करतात, मॅथ्सवरती शिफ्ट करतात. असं मुळीच करायचं नाही. 1 ॲट अ टाइम याचा अर्थ इतकाच आहे की ज्यावेळी तुम्ही एखादे फिजिक्सचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करतात तर पूर्ण फोकस हा तुमचा फिजिक्सच्या न्यूमरिकल्सवरच असू द्यात. तुमचा माइंड डायव्हर्ट होता कामा नये. ही आहे टाइम टेबलची टिप नंबर 3, ती आहे 1 ॲट अ टाइम. फोर्थ टिप म्हणजे काय, डेली PCMचं काही ना काहीतरी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. डेली PCM म्हणजेच काय, आता विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थी सिलेबस कव्हर करण्यासाठी 1-2 विद्यार्थ्यांच्या क्वेरीज अशा होत्या की ते काय करतात, सलग 4 दिवस फिजिक्सचे सगळे चॅप्टर्स एका बाजूने कव्हर करत चाललेत, नंतर केमिस्ट्री, नंतर मॅथमॅटिक्स. मग याचा ड्रॉबॅक काय होतो, ज्यावेळी तुम्ही फिजिक्सचा आज चॅप्टर एखादा कव्हर केलाय, 4 दिवसानंतर तुम्ही मॅथ्स करताय, त्यानंतर केमिस्ट्री करून परत फिजिक्सवर ज्यावरती आहे त्यावेळी सगळ्या गोष्टी नवीन वाटायला लागतात. त्यामुळे हे अवॉइड करायचं आहे. डेली म्हणजे दिवसातून काही ना काही वेळ फिजिक्सला थोडा वेळ द्या, केमिस्ट्रीला द्या, मॅथमॅटिक्सला, जेणेकरून त्या चॅप्टरच्या टचमध्ये तुम्ही राहाल, एकदम पण तुम्ही विसरणार नाही. ही झाली टिप नंबर 4. त्यानंतर
टिप नंबर 5 आहे ती म्हणजे काय, छोटे छोटे तुम्ही गोल सेट करा. गोल सेट म्हणजे काय, मी ज्यावेळी प्रिपरेशन मी माझी सीईटीची एक्झाम प्रिपेअर रात्री झोपण्या अगोदर माझी टू डू लिस्ट तयार असायची की मला उद्या या दिवशी हे काम करायचं आहे, आणि त्याच लिस्ट बनवण्या अगोदर मी स्वतः सेल्फ इव्हॅल्युएशन सुद्धा करायचो की मी इतके टास्क मी कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्यासमोर टिक मार्क करून ठेवायचं, जेणेकरून मी माझा परफॉर्मन्स पुढचे 30 दिवस इम्प्रूव्ह करू शकतो. हे तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. आता येतो शेवटची 1 नंबरची टिप म्हणजे काय, टाइम टेबल सांगण्याआधी सगळ्या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम मला फेस झालाय की काही विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत, मॅक्सिमम विद्यार्थी क्रॅश कोर्समध्ये आहेत, काही विद्यार्थी ऑफलाईन कोचिंगमध्ये जातात. मग या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आयडियल टाइम टेबल बनवणं हे जरा खूप डिफिकल्ट आहे. कारण का जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत ना त्यांच्यासाठी डेफिनेटली पूर्ण दिवस त्यांच्यासाठी रिकामा असतो, का तर त्यांच्याकडे हवा तितका वेळ आहे. ओके, हाच प्रॉब्लेम जे विद्यार्थी ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये त्यांच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी वेळ आहे, आणि जे विद्यार्थी ऑफलाईन कोचिंगमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा वेळ कमी इतकाच पडतो की त्यांना एक तर ट्रॅव्हल वगैरे करावं लागत असेल किंवा ते कोचिंग क्लासेसची वेळ, त्या शिक्षकांची वेळ, हे सगळं मॅच करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी काय केलंय, माझं एक बेस्ट टाइम टेबल मी स्वतः फॉलो करतो. ज्या टाइम टेबल थ्रू मी 99+ मिळवले होते ते तुमच्यासोबत शेअर तर करतोयच आहे. त्याचसोबत आता प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं, हे टाइम टेबल डोळ्यांसमोर ठेवून स्वतःचं टाइम टेबल स्वतः बनवायचे. आता जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी मी 3 स्लॉट्स बनवलेत. एक म्हणजे काय, पहिला असणारे 5 आवर्सचा, दुसरा आहे 4 आवर्सचा आणि तिसरा असणारे 4 आवर्सचा, म्हणजे 5:4:4. आता 5 आवर्सचा स्लॉटमध्ये काय करायचं आहे, हा मॉर्निंग स्लॉट असणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही सब्जेक्ट जो तुमचा इनकम्प्लीट आहे, जो तुमचा लॅक करतोय, मागे पडलाय, तो तुम्हाला पिकअप करायचा आहे. नेक्स्ट 4 आवर्समध्ये काय करायचं आहे, तुमच्या काही मॉक टेस्ट वगैरे देत असतील किंवा या 4 आवर्समध्ये तुमचा काही फिजिक्स वगैरे किंवा जी न्यूमरिकल्स वगैरे काही मागे पडले ते सॉल्व्ह करायचे. आणि एंडिंगचा 4 आवर्स काय असणार आहे, रिव्हिजन प्लस केमिस्ट्री. हे झालं जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत त्यांच्यासाठीचं शेड्यूल. म्हणजेच काय, 5:4:4 हा स्लॉट मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. या 5 आवर्समध्ये काय करायचं आहे, कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत हे तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कोचिंगमध्ये आहेत किंवा क्रॅश कोर्समध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काय होतं, एकतर वेळ खूप कमी मिळतो. कारण का विद्यार्थी बघतो जे आमच्याकडे पर्सनल मेंटरशिप सोबत असतात विद्यार्थी, जे बोलतात ना की दादा वेळ इतका कमी मिळतोय, ते कोचिंगमध्ये शिकवलेलं वेगळं असतं, मी सेल्फ स्टडी करायला गेल्यावर वेगळं होतं. त्यामुळे हे जे मॅचिंग होतं ते खूप डिफिकल्ट होतं. तेव्हा कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी जास्त तुमची सेल्फ स्टडी असेल त्याएवढं तुमचं प्रिपरेशन जास्त झालं एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे असं नाही की फक्त कोचिंगवर फुल्ली डिपेंड राहायचं किंवा क्रॅश कोर्सवरती, तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. तुमच्याकडून तुमचा बेस्ट देणं खूप अपेक्षित आहे. ह्या झाल्या काही जनरल टिप्स. आणि जे कोचिंगमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी जनरली मी किंवा जे क्रॅश कोर्समध्ये आहेत त्यांच्यासाठी ठरवलंय की 3:2:2 हे 3 स्लॉट्स बनवलेत. पहिला 3 आवर्सचा जो स्लॉट असणार तुमची कोचिंग सेंटर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्रॅश कोर्स स्टार्ट होण्या अगदीचा जो जनरली सकाळचा असेल, क्रॅश कोर्स नंतरचा 2 आवर्स आणि रात्री झोपण्या आधीचे 2 तास, असे हे 3 तास बनवले. आता यामध्ये करायचंय काय हे तुम्हाला स्वतःला ठरवावं लागणार. का, कारण का आता प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगवेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात, टाइम वेगवेगळा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कम्प्लिटली डिटेलमध्ये सांगणं जरा डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी आता जे टाइम टेबल मी स्वतः जे फॉलो केलं होतं ते तुम्हाला फक्त डोळ्यासमोर ठेवून हे स्लॉट्स तुम्हाला अरेंज करायचे, इतकंच काम आहे. आता येतो बेस्ट टाइम टेबल काय असलं पाहिजे. कारण हे टाइम टेबल मी जे सांगतोय ना, हे टाइम टेबल मी स्वतः देखील फॉलो केलेलं आहे. आणि जे टाइम टेबल मी कम्प्लिटली माझ्या शेवटच्या मंथमध्ये केलं होतं. पहिलं म्हणजे काय, मी सकाळी उठायचो की तर सकाळी बरोबर 6 वाजता मी माझं ठरलेलं असेल की 6 वाजता मी उठलाय, 6 ते 6:30 फ्रेश व्हायचं आणि 6:30 ते 7:30 हा जो पहिला स्लॉट असायचा, यामध्ये मी काय करायचो, जो मला सब्जेक्ट डिफिकल्ट वाटायचा, मला त्यावेळी फिजिक्स जरा डिफिकल्ट वाटतं, आता तुम्हालाही वाटत असेल कदाचित, परंतु फिजिक्सच्या न्यूमरिकल्समध्ये मला प्रॉब्लेम यायचे. मग काय करायचो, सकाळचं जो गोल्डन हवर्स असतात त्यामध्ये मी माझं फिजिक्स या सब्जेक्टला पिकअप करायचो. त्यामुळे 6:30 ते 7:30 त्या एका तासामध्ये मी फिजिक्सची थिअरी कव्हर करायचो, जो चॅप्टर मी पिकअप केलाय त्यावरती. त्यानंतर 7:30 ते 8 पुन्हा ब्रेक घ्यायचा आणि 8 ते 10 या 2 तासामध्ये जी थिअरी मी फिजिक्सची कव्हर केली होती त्याचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे. पुन्हा 10 ते 10:30 या वेळेत मी ब्रेक घ्यायचो आणि 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये मी काय करायचो, मॅथ्सचे मोस्टली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचो. मॅथ्सला इतकंच करायचो की मॅथ्सला मी थिअरीवरती कमी वेळ द्यायचा आणि जास्तीत जास्त वेळ हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे सतत ते डोकं त्या प्रॉब्लेमच्या मागे फिरलं पाहिजेत, हे खूप गरजेचं आहे मॅथ्स. त्यामुळे 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये मॅथ्स करायचं. 12:30 ते 2:30 यामध्ये मी काय करायचो, तर मोस्टली जेवण आणि थोडी रेस्ट घ्यायचो. हे जे 2 तास असायचे ना,
त्यामध्ये काय करायचं, जेवण आपलं आणि तुमची जी रेस्ट आहे ती कंप्लीट झाली पाहिजे 12:30 ते 2:30. त्यानंतर 2:30 ते 5:30 हा जो वेळ होता ना, यामध्ये मी काय करायचो, एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचो. मी 30 डेजमध्ये करत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु मी सेल्फ स्टडी, कोणतेही कोचिंग नाही, क्रॅश कोर्स न करता सुद्धा मी 99.07 162 मार्क्स मिळवले होते. त्यामुळे मी इतकंच करायचो की डेली एक मॉक टेस्ट द्यायचो, जेणेकरून काय करायचं तर माझा स्कोर इम्प्रूव्हमेंट होईल. त्यामुळे बरोबर दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेमध्ये मी काय करायची, मी एक फुल लेंथ मॉक टेस्ट नेक्स्ट म्हणजे 30 दिवस कंप्लीटली दिली होती, जेणेकरून माझा स्कोर इम्प्रूव्हमेंट होईल. ही होता एक स्लॉट 2:30 ते 5:30 या 3 तासामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचो. 5:30 ते बरोबर 6:30 पुन्हा एकदा रेस्ट घ्यायचो आणि 6:30 ते 8:30 या 2 तासामध्ये पुन्हा जी मी मॉक टेस्ट अटेम्प्ट केली होती त्यामध्ये मी चुका कुठे कुठे केल्या होत्या, माझे कोणते चॅप्टर्स चुकले, एखादे क्वेश्चन्स आलेत की नाही, ते परत का चुकले, किंवा चॅप्टर्स माझे कुठे लॅक होत आहेत, MCQ प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, या सगळं कंप्लीटली ॲनालिसिस मी या मॉक टेस्ट ॲनालिसिस स्लॉटमध्ये करायचो. म्हणजेच काय, 6:30 ते 8:30 या 2 तासामध्ये फक्त आणि फक्त मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं आणि ते ॲनालिसिस मी नोट डाऊन करून ठेवायचं, जेणेकरून ज्या चुका मी त्यावेळी करायचो त्या पुढच्या मॉक टेस्टमध्ये होणार नाहीत. त्यानंतर 8:30 ते 9:30 पुन्हा डिनरसाठी ब्रेक घ्यायचा आणि 9:30 ते जनरली रात्री 12 किंवा जनरली 11:30-12 पर्यंत मी पुन्हा त्या अभ्यासाला बसायचो. त्यामध्ये मी माझं केमिस्ट्री करायचो, जेणेकरून माझे तिन्ही सब्जेक्ट कव्हर व्हायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. एक माझी फुल लेंथ मॉक टेस्ट तयार म्हणजे दिलेली असायची आणि मॉक टेस्ट ॲनालिसिस पण कंप्लीट करायचं आहे. हे होतं माझं 30 डेज बेस्ट टाइम टेबल. आता खरं तर बोनस टिपला येण्याआधी मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. आता प्रत्येक विद्यार्थ्याला जर काही डाऊट्स वगैरे येत असतील किंवा जर तुम्हाला या 30 दिवसामध्ये तुमचा स्कोर बूस्ट करायचा असेल ना, तर फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आमचा ऑलरेडी स्टार्ट झाला आहे. 300हून जास्त विद्यार्थी ऑलरेडी आमच्याकडे एनरोल झाले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांच्या मेंटरशी बोलत आहेत, त्यांना काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम येत असतील तर त्यांच्या मेंटरशी ते चर्चा करून त्याचा स्कोर इम्प्रूव्ह करत आहेत. त्यामुळे तुम्हाला इतकंच करायचं की ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्यामध्ये जरूर एनरोल करा. टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतोय आणि असं नाही आहे तुम्ही ती टेस्ट कधीही देऊ शकता तुमच्या सोयीनुसार, काही फिक्स्ड शेड्यूल नाही आहे. इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट मिळतो, तुमचे 200 पैकी किती मार्क्स स्कोर केलेत, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन सुद्धा मिळतं आणि विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे, जी खूप गरजेचं आहे. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे सगळे डाऊट्स, तुमची स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये आम्ही मदत करतोय. त्यामुळे एक बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतोय विथ पर्सनल मेंटरशिप. तुम्ही जरूर एनरोल करा असं मला वाटतं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय. त्यामुळे आता येतो बोनस टिपमध्ये. बोनस टिपमध्ये मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या. पहिलं म्हणजे काय, मी आता जे तुम्हाला टाइम टेबल सांगितलं हे माझं टाइम टेबल होतं, जे माझ्या दृष्टीनं मला बेस्ट वाटत होतं. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापलं टाइम टेबल स्वतः बनवायचं. ही झाली टिप नंबर 1. फक्त मी जे सांगितलं ते टाइम टेबल तुमच्या डोळ्यांसमोर असलं पाहिजे. टिप नंबर 2 म्हणजे काय, तुमचं टाइम टेबल हे सतत चेंज होत असलं पाहिजे. म्हणजेच काय, आता सध्या तुमचा फोकस आहे सिलेबस कव्हर करण्यावरती, मग टाइम टेबलमध्ये असे स्लॉट्स निवडा जेणेकरून तुमचा सिलेबस खूप लवकरात लवकर कव्हर होईल. काही दिवसांनंतर वाटलं की सिलेबस आता बऱ्यापैकी कव्हर झाला, आता मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे, मग त्यामध्ये मॉक टेस्ट सुद्धा ॲड करणं गरजेचं आहे. एकाच टाइम टेबलला पुढचे 30 दिवस कंप्लिटली स्टिक राहण्याऐवजी ते टाइम टेबल वेळेनुसार बदल करत चला. ही झाली टिप नंबर 2. आणि टिप नंबर 3 म्हणजे काय, पॉझिटिव्ह राहत चला. कारण का बघतोय विद्यार्थी मी पर्सनली मेंटरशिप देतोय विद्यार्थ्यांसोबत बोलतोय ना, विद्यार्थी इतकी मेहनत करतायत परंतु त्यांना वाटतंय काय की माझं होईल की नाही, इतका कट ऑफ पडलाय, जी मेन्सच्या लेवलचं सगळं व्यवस्थित होणार आहे. CET काय इतकी डिफिकल्ट मुळीच नाही आहे, खूप इझी क्वेश्चन्स येणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 30 दिवस झोकून देऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण का मोस्टली पालकांचीच हीच काळजीच असते की मुलाला कॉलेज कुठे मिळेल, त्यांचं पर्सेंटाईल किती येईल. त्यामुळे इतकंच करायचं आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती पुढची गेली काही दिवस जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याची परतफेड करायची संधी पुढच्या 30 दिवसानंतर आपल्यासमोर आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे, एवढं तुमच्या डोळ्यासमोर असू देत आणि झोकून देऊन अभ्यास करा. काहीही लागत असेल कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मला कळवा, जेणेकरून मी सुद्धा तुम्हाला काहीतरी हेल्पफुल करू शकेल. खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.